ह्या समयी मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या ह्या समयी मन रमवा देवा ठाई. गाणी गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. गाणे गाहो देवाला, स्मरा प्रभूच्या प्रेमाला. प्रभु आहे आम्हा ठाई, मन रमवा देवा ठाई. आनंदाच्या ह्या समयी मन रमवा देवा ठाई. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या ह्या मिसेत जे आजारी आहेत, ज्यांचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी देवाचे आभार मानूया आणि गरिबांसाठी व गरजवंतांसाठी प्रार्थना करूया. आपल्या स्वतःच्या विनंत्या व गरजा देवासमोर आणूया. हे प्रभू, मी जेव्हा तुझा धावा करतो तेव्हा माझी वाणी ऐक. तूच माझे सहाय्य आहेस, मला दूर सारू नकोस. हे प्रभू, माझ्या तारणकर्त्या, मला एकटे सोडू नकोस. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण सर्व देवाची मुले आहोत. देवाची मुले म्हणून आपण कसं वागायचं याची शिकवण आजची पहिली शुभवर्तमान आपल्याला देणार आहे. आपण जर मोहाला बळी पडून स्वार्थी जीवन जगत असू तर त्याचा परिणाम काय आहे हे आजचे पहिले वाचन आपल्याला सांगत आहे. या मिसा बलिदानात सहभाग घेत असताना आपण कसं वागतो याच्याकडे लक्ष देऊया. आपल्या पापांची कबुली देऊया व क्षमा मागूया. पापी जनांचे तारण करण्या, प्रभु राया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे आमुची पदरी घेऊनी, क्षमा मागतो तुझ कडुनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक आमुचा तू या जगती, एकमेव देवा करचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्वसमर्थ प्रभु परमेश्वर, दया दाऊनी क्षमा करो. अन आपणाला शाश्वत जीवन तया कडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया.
हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या आशा दीपका व सामर्थ्या, तुझ्या कृपेशिवाय पुढे जाणे आम्हाला अशक्य आहे. ख्रिस्ताचे अनुकरण करण्यास व तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. आमेन. पहिले वाचन राजांच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन. इस्राएलकर नाबोत याचा द्राक्षाचा मळा इस्राएल येथे सम्रोनचा राजा आहाब याच्या राजवाड्यापाशी होता. आहाब नाबोतला म्हणाला, तुझा द्राक्षाचा मळा माझ्या वाड्या नजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षाचा मळा देतो, किंवा इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो. नाबोत आहाबला म्हणाला, माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो. मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही, असे इस्राएलकर नाबोत म्हणाला. म्हणून आहाब उदास आणि खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछाण्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. तेव्हा त्याची आई इजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, आपण अन्न सेवन करत नाही, इतके आपले मन खिन्न का झाले आहे? तो तिला म्हणाला, इस्राएलकर नाबोत याला मी म्हणालो की पैसे घेऊन मला तुझा द्राक्षाचा मळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षाचा मळा देतो. यावर तो म्हणाला, मला आपला द्राक्षाचा मळा तुला द्यायचा नाही. त्याची बायको इजबेल त्याला म्हणाली, सांप्रत इस्रायलवर आपली राजसत्ता आहे ना, चला उठा, अन्न सेवन करा, आपले मन आनंदित करा. इस्राएलकर नाबोतचा द्राक्षाचा मळा मी आपणाला मिळवून देतोय. मग तिने आहाबच्या नावाने पत्र लिहिली आणि त्यावर त्याची मुद्रा केली, आणि नाबोत राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडीलजण आणि सरदार यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात याप्रमाणे लिहिले, उपवासाचा जाहीरनामा काढा आणि नाबोतला लोकांसमोर उच्चस्थानी बसवा, आणि 2 अदम मनुष्य त्याचे समोर बसवा. त्याने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी. मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा. इजबेलच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणाऱ्या वडीलजनांनी आणि सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला आणि नाबोतला लोकांसमोर उच्चस्थानी बसवले. 2 अदम पुरुष घेऊन त्याच्यासमोर बसले. त्या अदम पुरुषांनी लोकांसमोर नबोदाविरुद्ध साक्ष दिली. ते म्हणाले, नबोदने देवाचा आणि राजाचा धिक्कार केला आहे. त्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्याने इजबेलला सांगून पाठवले की नाबोतला दगडमार केला आणि तो मेला. नाबोतला दगडमार होऊन तो मेला हे इजबेलने ऐकले. तेव्हा ती आहाबला म्हणाली,
उठा, जा, द्राक्षाचा मळा इस्रायलकर नाबोद पैसे घेऊन आपल्याला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नबोद आता जिवंत नाही, मेला आहे. इस्रायलकर नाबोद मरण पावला हे अहबने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षाच्या मळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानो. आपलं उत्तर, हे परमेश्वरा माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझा दावा ऐक, कारण मी तुझी प्रार्थना करत आहे. आपलं उत्तर, हे परमेश्वरा माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. तू दुष्टपणाची आवड धरणारा देव नाहीस. दुष्टपणाला तुझ्याजवळ तारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बडाई मारणारे टिकणार नाहीत. आपलं उत्तर, हे परमेश्वरा माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. अत्यंत भाषण करणाऱ्याचा तू नाश करतोस. खुनी आणि कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. आपलं उत्तर, हे परमेश्वरा माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. आलेलुया आलेलुया. जे वचन सालस आणि चांगल्या अंतकरणात धरून ठेवतात आणि धीराने फल देत जातात ते धन्य होत. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. आलेलुया आलेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्ती लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभो तुझा गौरव असो. येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, डोळ्याबद्दल डोळा आणि दाताबद्दल दात असे सांगितले होते. हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो त्याच्याकडे दुसरा गाल कर. जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे. आणि जो कोणी तुला वेठीस धरून 1 कोस नेईल त्याच्याबरोबर 2 कोस जा. जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे, आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. एकावर एक फ्री सेल्स लागलं तर आपण उत्सुक होतो. आजच्या शुभवर्तमानात सुद्धा येशू एकावर एक फ्री देण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करत आहे. एका गालावर मारलं तर दुसरा गाल दाखव. तुझी बंडी घेत असेल तर तुझा अंगरखाही देऊन टाक. 1 कोस सोबत चालायला लावेल तर 2 कोस जा. ही काय शिकवण आहे? अशी ही शिकवण आपण आपल्या जीवनात आचरणात आणू शकतो का? माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजच्या प्रस्तावनामध्ये मी सांगितलं, देव
आपला पिता आहे, आपण देवाची लेकरू आहोत. परमेश्वर दयाळू आहे, उदार आहे आणि आपला पिता परमेश्वर आपल्याला ही सर्व शिकवण आचरणात आणण्यासाठी सक्षम करेल. जोपर्यंत आपल्याला ही सत्य म्हणजे देव आपला पिता आहे ही सत्य आपल्याला खात्री होत नाही, तोपर्यंत आजची ही शिकवण्याची अर्थ आपल्याला मुळीच समजणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला शिकवत आहे, निस्वार्थपणे जीवन जगा. फक्त शिकवून येशू ख्रिस्त मोकला होत नाही, पण स्वतःचा जीवनाद्वारे आजची शिकवण आचरणात आणतो. आजच्या शिकवणाची आचरण म्हणजे क्रूसाची वाट. क्रूसाची वाटात आपण सहभाग होतो म्हणजे याचा अर्थ काय? 14 स्थळ आहे आणि तिथं जाऊन उभं राहून आणि घरी जाणे का? की आजच्या शुभवर्तमानात जे काय शिकवलेलं आहे त्याचा आपल्या जीवनाद्वारे दाखवायचं, जगून दाखवायचं आहे का? याचा अगदी विरुद्ध आहे आजचा पहिला वाचन. आजच्या पहिले वाचनामध्ये आपण पाहतो, आहाब एक राजा होता, त्याच्याकडे सर्व काही होते, तरी सुद्धा त्याचं लक्ष कुठं होतं? त्याच्याकडे जे काही नव्हतं म्हणजे नाबोतचा द्राक्षमळा तिथं होतं. आणि म्हणून तो मागतो आणि या मोहामुळे एकामागे एक अनेक पाप घडत असतात. जेव्हा आपण स्वार्थी बनतो त्यावेळेला त्या मोहामुळे अनेक पाप घडत असतात. हे आपण आजचे पहिल्या वाचनामध्ये आपण ऐकतो. आजच्या ह्या दोन्ही वाचनामधून आपल्याला 2 वृत्ती पाहायला भेटतात. पहिली वृत्ती शुभवर्तमानातली, देव माझा पिता आहे, लक्ष देवाकडे असतो. दुसरी वाचनातली म्हणजे पहिल्या वाचनातली वृत्ती म्हणजे माझ्याकडे काय नाही आणि ते मी कसं इतरांकडून काढून घेईन, ही स्वार्थी स्वतःकडे लक्ष असतं. माझा लक्ष कुठं असतं? देवाकडं की माझ्याकडं स्वतःकडं? माझ्याकडे काय नाही तिथं आहे. अच्छा, ह्या मिसा बलिदानामध्ये चिंतन करूया. देवाकडं आपलं लक्ष दृष्टी असण्यासाठी लागणारी कृपा मागूया. आमेन. तुझं काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तुझं काय देऊ उपहार देवा, काय देऊ उपहार. तन मन धन वैभव सारे तुझेच तुझला अर्पू कसे रे. तन मन धन वैभव सारे तुझेच तुझला अर्पू कसे रे. या विश्वातील अणुरेणूवर तुझाच रे अधिकार देवा, काय देऊ उपहार. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वरा, भाकर व द्राक्ष रसाद्वारे तू आम्हाला शारीरिक व आत्मिक अन्न देतोस. या बलिदानाच्या कृपाशक्तीने
आम्हाला शारीरिक व आत्मिक आरोग्य लाभावे व नवजीवनाचे वरदान मिळावे म्हणून सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. पापी मनुष्यांवरील प्रीतीमुळे त्याने नम्रता धारण केली व कुमारीपासून जन्म घेतला. क्रुसावर यातना सहन करून त्याने आमची मृत्यूपासून सुटका केली. मेलेल्यातून पुन्हा उठून त्याने आम्हाला शाश्वत जीवन मिळवून दिले. आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या गायक वृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 प्रभु सैन्यांचा ईश्वर, स्वर्ग आणि पृथ्वी तुझ्या वैभवाने भरली आहे. परम स्वर्गा जय जयकार. प्रभूच्या नावाने येता येतो धन्य परम स्वर्गा जय जयकार. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेली आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पाप क्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतून प्रभु येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर.
त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तासह ख्रिस्ताठाई पवित्रात्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान भर तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. प्रभू येशूने शिकवल्याप्रमाणे परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तो आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे, कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्ग राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पापहार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पापहार का परमेश को करा, सोडी दया धारा प्रभुवरा. जग पापहार का परमेश को करा, शांती वर्षाव करा प्रभुवरा. जगाची पापी दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. हे माझ्या येशू, माझी श्रद्धा आहे की तू खरोखरच ह्या अतिपवित्र साक्रामेंतात हजर आहेस. ह्या जगातील सर्व गोष्टींपेक्षा मी तुझ्यावर अधिक प्रेम करतो व तुझा स्वीकार करण्यास भुकेलो आहे. परंतु मी ह्या क्षणी कम्युनियन स्वीकारू शकत नाही. म्हणून माझा आत्मा आध्यात्मिक कम्युनियनने तृप्त कर. तुला प्रत्यक्ष स्वीकारल्यावर जसा मी तुझ्याशी एकरूप होतो, तसाच मी आता
स्वतःला तुझ्याशी एकरूप करीत आहे. सन्मार्गची तू सत्यरूप तू संजीवन तू ख्रिस्ता. तुझ्या पथातील आम्ही प्रवासी तुझीच प्रिय मम भाषा. हे पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे असे प्रभू म्हणतो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, या ख्रिस्त प्रसादाद्वारे ख्रिस्त सभेमध्ये ऐक्याचे व शांतीचे साम्राज्य प्रस्थापित कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या जगाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायी स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीने याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टर्सच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांना या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत, त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानू. निर्दोषी कुवारे येशूच्या माते, सुमंगलकारी सहाय दाते. नमो 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 मारिया, नमो 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 मारिया.